नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत काहीतरी विशेष. नव्या वर्षात मुंबईतील लोकल प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, कारण मालवाहतूक रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होणार असल्यामुळे लोकलचा वेग वाढणार आहे. तसंच राज्याच्या विकासाला चालना मिळेल. कसा असणार आहे तो नवा रेल्वे मार्ग, काय आहेत त्याची वैशिष्ट्ये, राज्यातील उद्योगाला त्याचा कोणता फायदा होणार आहे, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत विकासाचा ट्रॅक या खास शोमध्ये. मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी आजवर स्वतंत्र रेल्वे मार्ग नव्हता. लोकल ट्रेन आणि मालवाहतूक करणारी रेल्वे एकाच ट्रॅकवरून चालवली जात होती. मालगाडी घसरल्यास लोकल ट्रेनचा खोळंबा होत असे, पण आता या रेल्वेसाठी स्वतंत्र रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आलाय. पण ते काम काही सोपं नव्हतं. मनमोहन सिंग सरकारच्या काळात हे बघितलेलं स्वप्न ते म्हणजे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, म्हणजे मालवाहू वाहतुकीसाठी एक वेगळा स्वतःचा कॉरिडॉर किंवा रेल्वे ट्रॅक असणं, ज्यामुळे पॅसेंजरच्या सेवा आहेत, अगदी मुंबई लोकल असेल त्यालाही त्रास होऊ नये यासाठी खरं तर ही एक महत्त्वाची बाब आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वेला सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा हा मार्ग ठरणार आहे आणि त्याचं काम जलद गतीनं आता कुठे सुरू झालं आहे. आता आपण आहोत विरारच्या या बोगद्याच्या जवळ. खरं तर हा महत्त्वाचा ब्रेकथ्रू मानला जातोय. ब्रेकथ्रू म्हणजे काय, तर हा टनल जो आहे त्याचं ओपनिंग होणार आहे ते खूप महत्त्वाचं मानलं जाते. पण का महत्त्वाचं मानलं जातं आहे, जरा एकदा फक्त हा डोंगर बघून घेऊया आणि मग आपल्या लक्षात येईल की डोंगराचा अर्धा भाग कापून काढलेला आहे आणि अर्धा भाग मात्र टनलच्या माध्यमातून आज खुला केला जातोय. विरार परिसरात रेल्वे बोगद्यासाठी एका नियंत्रित स्फोटाची सगळी तयारी करण्यात आली होती. या बोगद्याचं खोदकाम पारंपरिक पद्धतीने करण्यात आल्यामुळे हा स्फोट घडवून आणणं गरजेचं होतं. स्फोट घडवून आणण्यापूर्वी बोगद्याचा परिसर निर्मनुष्य करण्याकरता धोक्याचा इशारा म्हणून सायरनही वाजवण्यात आला होता. इथे काम करणारे शेकडो मंडळी आहेत आणि इथे जर एखादा मोठाला स्फोट घडवून आणायचा असेल तर लोकांना सायरन वाजवून सूचना दिली जाते आगाऊ, जेणेकरून आसपास कोणी नसेल किंवा त्यांनी तिथून जावं यासाठी. पहिला सायरन तर झालाय, पण आता दुसरा सायरन होतो आणि त्याच्यानंतर लगेचच इथे या बोगद्याच्या आत असलेला 200 kg स्फोटक मोठं इथे बटन दाबताच किंवा रिमोट दाबताच त्याचा स्फोट होणार आहे. सायरनचा आवाज थांबला आणि तिथं उपस्थित असलेले अधिकारी तसंच कामगारांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सगळ्यांच्या नजरा त्या बोगद्यावर खिळल्या होत्या. माझ्यासह असे बघणारे अनेक जण आहेत तिथे, सगळे शांतपणे बघतायत. एका ऐतिहासिक क्षणाचे सगळेजण साक्षीदार होणार आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मी कदाचित तुम्हाला दाखवू शकले असते, पण इथे प्रत्येक बापरे, आणि हा बोगदा झाला तयार. येस, मलाही भीती वाटली. आता जर एकदा आपण या सगळ्या कर्मचाऱ्यांकडे गेले अनेक दिवस हे सगळे काम करतात. ब्लास्ट घडवून आणणं सगळ्यांसाठी एक पर्वणी होती. ब्लास्ट झालेला आहे आणि आता ब्लास्ट नंतरच म्हणजे आपण बघितलं की काही आगीच्या ठिणग्या बाहेर आल्या. अवघ्या काही क्षणात बोगद्याच्या परिसरात एका पाठोपाठ एक स्फोट झाले आणि त्या बोगद्यातील अडथळा दूर झाला. जसा दूर झाला तसा आपल्याला बोगदा बघायला मिळतोय आणि त्याच बाजूला दगडांचा चक्काचूर झालेला खाली पडलेला तोही आपल्याला बघायला मिळतोय. ब्लास्ट में वो जो इलेक्ट्रिफिकेशन था, लाइट थी, वो तहस नहस नहीं हुई? नहीं, इसी को एक्चुअली कंट्रोल्ड ब्लास्टिंग बोलते हैं. हाँ. अभी आपने देखा भी कि पूरी टनल खुल गई है. हाँ. और स्प्लिंटर जो है मुश्किल से 10 मीटर दूर तक गए. जो हम काफ़ी दूर हैं टनल से, बट इसके बावजूद दिस इज कॉल्ड बेसिकली कंट्रोल्ड ब्लास्टिंग. अच्छा. तो आपने देखा कि अब आप आर पार लाइट के देख रहे हैं. वो लाइट भी इसीलिए लगाई गई. हाँ. कि आपको 2 मीटर गिरने के बाद आप उस टनल को देख सकें. मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर विरार परिसरात रेल्वेचा बोगदा खोदण्यात आलाय. खरे तर या स्फोटानंतर रेल्वे बोगद्यासोबतच देशातील एका महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. तसंच मुंबईतील लोकल प्रवाशांचा प्रवासही या रेल्वे मार्गामुळे वेगवान होणार आहे.
राज्यातील व्यापार उदीमाकरता हा रेल्वे मार्ग वरदानच ठरणार आहे. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर या प्रकल्पाकरता हा बोगदा खोदण्यात आलाय. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा रेल्वेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प मानला जातो. 2005 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील रेल्वेच्या एका मोठ्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता. 2005 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. एकूण 1504 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग असून केवळ मालवाहू रेल्वे गाड्यांकरता या मार्गाचा वापर केला जाणार आहे. उरणमधील जेएनपीटी बंदर ते दिल्ली असा हा मार्ग आहे. देशातील 5 राज्यांना जोडण्याचं काम या रेल्वे मार्गामुळे होणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या मार्गासाठी राजस्थानमध्ये 567 किलोमीटर लांबीचे रूळ टाकण्यात आलेत. गुजरातमध्ये 565 किलोमीटर, हरियाणा आणि महाराष्ट्रात 177 किलोमीटर तसंच दादरीमध्ये 1 किलोमीटर असा हा मार्ग तयार करण्यात आलाय. देशात पूर्व आणि पश्चिम अशा 2 फ्रेट कॉरिडॉरची निर्मिती करण्याकरता 2006 मध्ये केंद्र सरकारनं डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीची स्थापना केली. त्यापैकी पूर्व कॉरिडॉर सुरू झाला असून आता प्रतीक्षा आहे ती जेएनपीटी ते दिल्ली या पश्चिम मार्गाची. सध्या या रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. एकूण 1504 किलोमीटर मार्गापैकी गुजरात ते राजस्थान दरम्यान 630 किलोमीटरचा रेल्वे मार्ग मालगाड्यांच्या वाहतुकीकरता खुला झालेला आहे. येत्या जून महिन्यापर्यंत उरण ते दिल्ली मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. डीएफसीनं 2017ला परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रात या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाच्या एकूण लांबीपैकी जेएनपीटी पासून 100 किलोमीटरच्या पट्ट्यातील काम मोठं आव्हानात्मक होतं. एकतर जेएनपीटी मधून जाणाऱ्या विविध गॅस पाईपलाईन, खारबाव जवळ नॅशनल पार्कचा भाग, तुंगारेश्वर अभयारण्य आणि खारफुटी सारखे इको सेन्सिटिव्ह झोन, तसंच 1800 कुटुंबांचं करावं लागणारं स्थलांतर असे अनेक अडथळे होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मार्गात येणाऱ्या 3 किलोमीटरच्या डोंगरात बोगदा तयार करण्याचं मोठं आव्हान होतं. अपने आप में जैसे ये टनल का दोनों का जो काम है लगभग 1.5 साल से चल रहा है और इसके ब्रेक थ्रू के बाद जो और बचे हुए काम है छोटे मोटे वो अगले 3 महीने में हम पूरा कर लेंगे. अच्छा. तो उसके हिसाब से जो जून 22 का टारगेट है उसे पूरा करने में हमें एक डेफिनेटली हेल्प मिलेगी. हा बोगदा खोदून पूर्ण झाल्यामुळे या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं काम वेळेत पूर्ण होईल अशी अभियंत्यांना अपेक्षा आहे. जून 2022 पर्यंत हा रेल्वे मार्ग वाहतुकीकरता खुला करण्याचा प्रयत्न आहे. मिस्टर त्यागी, आपसे ये जानना चाहेंगे कि ये ब्रेक थ्रू अहम क्यों है? ब्रेक थ्रू इसलिए अहम है कि हमारे जितने भी स्ट्रक्चर्स हैं जैसे टनल हुआ, वायडक्ट्स हुआ और मेजर ब्रिजेस हुए, उनका कंप्लीशन किसी भी प्रोजेक्ट के लिए बहुत वैल्यू रखता है. उन्हीं के बाद प्रोजेक्ट की कंप्लीशन की एक आशा बनती है. और हमारी ये 2 टनल जो हैं जिसमें एक टनल कंप्लीट हो चुकी है और ये दूसरी टनल है जिसका आज ब्रेक थ्रू है, इसके करने के बाद हमारा प्रोजेक्ट पूरा होने की जो हमारी अपनी जून 22 का हमें आदेश है उसकी दिशा में एक विशेष प्रगति होगी. विरार परिसरातील हा बोगदा या रेल्वे मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. या बोगद्याचं काम पूर्ण झाल्यामुळे राज्यातील इतर ठिकाणच्या कामाला वेग येणार आहे. जून 2022 में ये फ्रेट कॉरिडोर खुला होगा, ये कह रहे हैं आप? जी, कनेक्शन महाराष्ट्र का हमारा प्लान है. जून 22 देखते हुए माहौल अभी भी जैसे वायरस का भी है और लिमिटेशंस है हमारी वेदर की वजह से, बट डेफिनेटली इन दिसंबर 22 से पहले महाराष्ट्र में डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर का कनेक्शन पॉसिबल है. उरण ते दादरी पर्यंत अशाच प्रकारचे 2 बोगदे खोदण्यात आलेत. या बोगद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यामधून डबल स्टॅक कंटेनरची वाहतूक करता येणार आहे. डबल स्टैक कंटेनर इलेक्ट्रीफाइड सेक्शन है डीएफसी वेस्टर्न कॉरिडोर. तो आप समझ सकते कि लगभग 11 मीटर हाइट टनल की होती है. इस पूरी स्ट्रेच जो पहाड़ी के थ्रू हम जा रहे हैं इसकी लंबाई लगभग 3 किलोमीटर है, जिसमें ये 750 मीटर की 2 टनल और बाकी कटिंग वर्क है जो है. तो कटिंग वर्क इटसेल्फ एक मेजर कार्य है. बोगदा खोदताना अनेक नैसर्गिक आव्हानं असली तरी अभियंते आणि कामगारांनी पारंपरिक पद्धतीनं हा बोगदा खोदण्यात यश मिळवलंय. स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विकासाचा ट्रॅक या विशेष भागामध्ये इतरही घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर बघूयात देशातील पूर्व आणि पश्चिम राज्य रेल्वे रुळाच्या माध्यमातून जोडण्याचं काम वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या माध्यमातून होणार आहे. अवघ्या 6 महिन्यात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. राज्यातील उद्योगांना त्याचा फायदा होणार आहे आणि रेल्वेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून माल वाहतुकीच्या दृष्टीने त्याला वेगळं महत्त्व आहे. भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी आहे. रेल्वेच्या चाकांमुळे निर्माण होणारा आवाज हा जणू जीवनवाहिनीची धडधड आहे. देशात जवळपास 2.5 कोटी प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. 50 लाख टनापेक्षा मालाची वाहतूक ही रेल्वेच्या माध्यमातून केली जाते. प्रवासी सेवेला महत्त्व देतानाच रेल्वेचा आर्थिक कणा असलेल्या माल वाहतुकीला डावलणं योग्य ठरलं नसतं. रेल्वेची माल वाहतूक वाढवायची असेल तर वेळेवर मालाची डिलिव्हरी होणं गरजेचं असतं. त्यामुळेच देशात माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली. साथियों, ये फ्रेट कॉरिडोर आत्मनिर्भर भारत के बहुत बड़े माध्यम बनेंगे. उद्योग हो, व्यापार कारोबार हो, किसान हो या फिर कंज्यूमर, हर किसी को इनका लाभ मिलने वाला है. रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या पूर्व आणि पश्चिम राज्यांना जोडण्यासाठी ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची निर्मिती केली जाते. रेल्वेच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातोय. कोरोनामुळे या प्रकल्पाचं काम मंदावलं होतं, पण गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा या कामाला वेग आलेला आहे. विरार परिसरातील या बोगद्याच्या कामासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात आलाय. टीबीएम मशीनऐवजी स्फोट घडवून बोगदा खोदण्यात आलाय. टीबीएम अभी मेट्रो स्टेशंस के लिए और जहां लंबी दूरी की टनल बनानी है जैसे 10, 12, 20 किलोमीटर की, क्योंकि टीबीएम की इनिशियल कॉस्ट ही बहुत ज़्यादा हो जाती है, तो 750 मीटर की टनल बनाने के लिए ये व्यवहारिक नहीं है. तो जिस तरह से हमने जो कि सबअर्बन ट्रैवलर्स हैं उन्होंने देखा होगा कि तुम्हें ठाण्याचं टनल वगैरह बघितलं असेल, वैसा होगा या फिर अंदर कुछ अलग तरीके से आप उसको सेफ्टी के तौर पर जो है चारों तरफ से बंद करेंगे, किस तरह से होगा? कन्वेंशनली टनल्स को जहां रॉक ठीक क्वालिटी का होता है उसे ऐसा ही छोड़ा गया पास्ट में, बट अब टनल को लाइन करना कंक्रीट से एक स्टैंडर्ड प्रैक्टिस है. विरारमधील हा बोगदा राज्यातील सर्वाधिक उंचीचा बोगदा ठरलाय. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाअंतर्गत हरियाणामध्ये जवळपास 1 किलोमीटरचा अतिविशाल बोगदा खोदण्यात आलाय. त्या बोगद्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये डबल स्टॅक कंटेनर वाहतुकीसाठी इलेक्ट्रिफाईड सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्या बोगद्यापाठोपाठ विरारच्या बोगद्याचा क्रमांक लागतोय. विरार नजीक कापलेला हा डोंगर म्हणजे माल वाहतुकीच्या मार्गिकेचं काम पूर्ण झालंय असं नाही, तर माझ्या मागे जितका तुम्हाला चढ दिसतोय तो सगळा खणून काढायचा आहे आणि त्याला एका अशा लेवलपर्यंत आणायचं आहे. म्हणजे जर आपण बघितलं की बरोबर समोर तो टनलचा भाग आहे आणि ते टनल म्हणजे खाली ट्रॅकपासून वरती जी डोंगराची उंची आहे ती 11 मीटर इतकं हे उंच टनल आहे आणि त्याची जी खोली आहे ती गाठण्यासाठी पूर्ण डोंगराचा आणखी हा भाग खोदावा लागणार आहे. म्हणजे 8 मीटर खाली अजून डोंगर खोदायचा आहे. पारंपरिक पद्धतीनं बोगदा खोदताना नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करण्यात आला होता. नियंत्रित स्फोट घडवून हा बोगदा खोदण्यात आलाय. स्फोट झाल्यानंतर काही वेळानं आमच्या प्रतिनिधीनं बोगद्याच्या परिसरात आढावा घेतला असता हे चित्र पाहायला मिळालं. 6 राज्यांना जोडला जाणारा असा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे जो खरं तर मुंबई दिल्ली म्हणजे मुंबई JNPT ते थेट दिल्लीपर्यंत जाणारी अनेक राज्य म्हणजे ही 6 राज्यच नाही पण त्याच्या पुढची जी उत्तरेकडची राज्य आहेत त्यांना पण याचा फार मोठा फायदा होणार आहे. पण आतापर्यंत 800 किलोमीटरचा पट्टा या DFCचा सुरू झालाय, पण महाराष्ट्रातला मात्र 176 किलोमीटरच्या पट्ट्यावरचं बांधकाम किंवा काम अजूनही कंप्लिशनच्या मार्गावर आहे. जून 2022ची जरी डेडलाईन असली तरी
ती नेमकी यांना पूर्णत्वास नेता येते का, त्या काळात ती पाळता येते का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बोगदा खोदण्याचं काम पूर्ण झालं असलं तरी या मार्गाचं काम संपलं असं नाही. कारण हा मार्ग जिथे विरारच्या मुख्य रस्त्याला छेदतो तिथे असलेल्या बांधकामावर तोडक कारवाई करणं बाकी आहे. तसंच या रस्त्यावर वाहतुकीसाठी एक उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार आहे. या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी चा जो टनल आता निर्माण केला गेला त्याचा आपण रूट बघू शकतो. म्हणजे नॉर्थ टनलला, दक्षिणेच्या टनलला गाडी बाहेर येईल आणि त्यानंतर पुढे आपल्याला बघतोय आपण हा रस्ता, इथे पूर्णपणे या रस्त्यावरनं समोरून जी आपल्याला विरार स्टेशनकडे जाणारा आणि विरार हायवेकडे जाणारा हा जो मुख्य रस्ता आहे, तिथे एक गाड्यांसाठी ब्रिज बनेल. म्हणजे डाव्या उजव्या बाजूने येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी ब्रिज बनेल. पण फ्रेट म्हणजेच मालगाडी आहे ती मात्र सरळ समोर जाणार आहे आणि समोर तुम्हाला असंख्य घरं आणि असंख्य बांधकामं बघायला मिळतात. आता या बांधकामांना पण काढायचं, डिमॉलिश करायचं एक मोठं चॅलेंज DFC समोर आहे. मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी हा स्वतंत्र मार्ग तयार केला जात असल्यामुळे मुंबईतील लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण अनेक वेळा मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या वाघिणी रुळावरून घसरल्यामुळे लोकलचा खोळंबा होतो. मात्र आता या स्वतंत्र रेल्वे मार्गामुळे भविष्यात लोकलचा खोळंबा होणार नाही. तसंच महाराष्ट्रातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांना पूर्वेकडील राज्यात मालाची ने-आण करणं शक्य होणार आहे. भाजीपाला आणि अन्नधान्याच्या वाहतुकीला गती मिळणार आहे. पुढच्या 6 महिन्यात हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला होणं अपेक्षित आहे. जून 2022 पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यास त्यातून रेल्वेला कोट्यावधींचं उत्पन्न मिळणार आहे. तसंच मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे. सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत. यानंतर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.